Hello. Good morning. Am I audible? Yes, ma'am. Hello. Yes, ma'am. Hello. हेलो. यस मैम. आवाज आ रही है? हाँ मैम. ओके. Okay. Shall we start? Yes, ma'am. So, how was the holidays? कैसी हुई सबकी दिवाली? अच्छे थे. एन्जॉय केला की नाही सगळ्यांनी? Have you enjoyed or not? Nobody is responding. Still in a holiday mood. Right? All are in a holiday mood. Shall we start now? What we have Yes. learned? What we have learned in the last week? Which topic we have started? Which topic we have started last week? Hmm? Some of you have submitted me about the case taking, but still more students are left for the submission. Okay. Who will give me the summary of this case taking? No one? What we have learned in the case taking? No one is here? मॅम मी बोलू? बोला. मॅम एक केस टेकिंग एफोरिझम 83 पासून स्टार्ट होते. एफोरिझम 83 मध्ये दिले की फिजिशियननी पेशंटचं ऐकलं पाहिजे लक्ष देऊन. त्यांनी अनप्रिज्युडाइज्ड असला पाहिजे. त्यांनी जो पेशंट प्रेझेंट मध्ये सांगतोय तेच ऐकलं पाहिजे. नंतर त्यांनी त्याच्या सगळ्या साऊंड सेन्सेसनी पेशंटला ऑब्झर्व केलं पाहिजे. नंतर एफोरिझम 84 मध्ये दिले की फिजिशियननी पेशंटला ऑब्झर्व केला पाहिजे प्रॉपरली ऑल इज सायन्स अँड सिम्पटम्स. नंतर जर पेशंट आउट ऑफ ट्रॅक केला सिम्पटम्स सगळे सांगताना तरच फिजिशियननी इंटरप्ट केलं पाहिजे. बरोबर. फिजिशियननी
अननेसेसरीली त्याला इंटरप्ट नाही केलं पाहिजे. नंतर एफोरिझम 85 मध्ये दिलंय की फिजिशियननी प्रत्येक न्यू सिम्पटम फ्रेश लाईन पासून स्टार्ट केला पाहिजे. एफोरिझम 86 मध्ये दिलंय जेव्हा पेशंट त्याचं बोलणं थांबवतो तेव्हा फिजिशियननी जेवढे सिम्पटम्स लिहिलेले असतात तेवढे तो परत रिवर्ट करतो आणि अजून इन्फॉर्मेशन काढतो त्याच्याबद्दल. नंतर तो काही क्वेश्चन्स विचारतो. बरोबर. जसं की ज्याचं ड्युरेशन किती आहे, नंतर पेज कसं होतं वगैरे वगैरे. म्हणजे इलॉबरेशन करतो आपण किंवा त्याचे डिटेलिंग्स घेतो आपण. मग एफोरिझम 87 मध्ये दिले की तो अजून मोर प्रिसाइज इन्फॉर्मेशन ऑब्टेन करतो फिजिशियन. फिजिशियनने क्वेश्चन्स फ्रेम नाही केले पाहिजेत ज्याने की पेशंटला आन्सर सुचेल की येस ऑर नो टाइप क्वेश्चन. रीडिंग क्वेश्चन्स नाही विचारले पाहिजेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर एफोरिझम पूर्वीने इतकं सांगितलं, अजून कोणी? अजून कोण सांगेल पुढचं? एफोरिझम 88. अरे, नो वन इज रेडी. What is given in the aphorism 88? मॅम मी बोलू? बोल ना. मॅम 88 मध्ये आपण पर्टिक्युलर्स घेतो. बरोबर. पेशंटचे फ्रॉम हेड टू फूट. बरोबर. आणि जर पेशंटने त्याच्याविषयी सगळी माहिती नाही दिली किंवा फंक्शन नाही सांगितले तर आपण त्यांना विचारू शकतो. बरोबर. नॅचरल एलिमिनेशन्स आणि फिजिकल जनरल्स पण याच्यातच दिले फिजिकल आहेत. जनरल्स पण विचारतात. हा. बरोबर. आणि 89 मध्ये पेशंट 89 मध्ये पेशंटने जे फिजिशियन पेशंटने जे दिलेली माहिती असते त्याच्यावरती जास्त फोकस करतात आणि अजून प्रिसाइज इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी त्यांना क्वेश्चन करतात. बरोबर आहे. जसं स्लीप, फीवर. हा, स्लीप, चिलीनेस, फीवर. बरोबर. 90 मध्ये 90 मेंटल्स घेतले आहेत आपण ह्याच्यामध्ये. हो, म्हणजे पेशंटचं बिहेवियर कसं आहे, मोरोस आहे, अँशियस आहे, ड्राउझी, डल, होर्सनेस आहे त्यांच्या व्हॉइस मध्ये, आपण त्यांचं एक्सप्रेशन आणि ऑब्झर्वेशन्स याच्यात आलेले. बरोबर. हो. आणि 91 मध्ये क्रॉनिक डिझीजच्या विषयी आपण घेतलेले. त्यांना म्हणजे आपण पेशंटला पास्ट हिस्ट्री विचारायची. मग त्यांचे प्रिव्हियस जे मेडिसिनचे रेकॉर्ड असतील किंवा ते घेतायत त्याला कंटिन्यू की त्यांनी डिस्कंटिन्यू केले ते विचारायचंय. आणि आपण ट्रू पिक्चर ऑफ डिझीज काढायचं त्यातून. कसा? समजा कंटिन्यू असेल तर टोटॅलिटी करून आपण हे करतो ना. नाही, आपण एक शब्द इथे वापरला होता. कोणता? अक्यूट मध्ये हे कॉन्जॉइंट मॅलेडी. आता इथे आपण 2 पाहिले होते. डिस्कंटिन्यू झालं असेल सेव्हरल डेज मध्ये तर आपल्याला ओरिजिनल आयडिया मिळते किंवा फंडामेंटल आयडिया मिळते ओरिजिनल डिसीजची. पण जर का चालू असेल मेडिसिन, सो वी हॅव टू गिव्ह द प्लासिबो फॉर सम पिरियड अँड देन वी विल स्टार्ट द अवर मेडिसिन. बरं. त्याच्यानंतर 93, 94. Anyone else? अजून कोण सांगेल? पूर्वी आणि तेजस्विनीने सांगितलं. अजून कोण सांगणार? कोण सांगेल अजून? प्रांजली.
पूजा येस मॅम. बोला. मॅम 93 मध्ये आपण अक्यूट डिसीजचं अक्यूट डिसीज बद्दल आपण असं हे करतो आणि आपण त्यांना प्रायव्हेट क्वेश्चन्स आस्क करतो. नाही 93 मध्ये प्रायव्हेट क्वेश्चन्स विचारतो. सॉरी, 93 मध्ये प्रायव्हेट क्वेश्चन्स विचारतो आणि 92 मध्ये रेकॉर्डिंग ऑफ अक्यूट डिसीज विचारतो आपण त्यांना. मग ही वेळ कधी येते प्रायव्हेटली किंवा केअरफुल इंट्रॉगेशनची? अक्यूट ऑन क्रॉनिक सिम्पटम्स सिलेक्शन ऑफ मेडिसिन करायचे. कंडिशन्स दिल्या आहेत ना त्यांनी फुटनोट मध्ये. पॉइझनिंग असेल किंवा एक्सेस ऑफ वाईन असेल किंवा हर्टफुल काही कॅरेक्टर असेल, व्हायरल इन्फेक्शन असेल, इन दॅट केस वी हॅव टू डू द केअरफुल इंट्रॉगेशन. व्हॉट इज गिव्हन इन द 94? पूजा प्रतीक्षा वैष्णवी नो वन सुशांत आयशा वैष्णवी सुशांत अलीशा पूजा प्रतीक्षा. नो वन इज हियर. आज फक्त उर्वी आणि तेजस्विनीच आहे का? आणि प्रांजली, तीनच स्टुडंट्स आहेत का आज? नो वन इज हियर. तेजस्विनी आज फक्त तुमच्या तिघींचीच प्रेझेंटी लाव, बाकी सगळे झोपले आहेत आज. मॅम मी सांगू का 94 च? परत तूच. बाकीच्यांनी काय झोपा काढून राहिलेत की काय हे लोक, की यांची दिवाळीच संपली नाही अजून? दे आर नॉट रिस्पॉन्डिंग. मार्क देम अब्सेंट. आज यांची अजिबात प्रेझेंटी लावायची नाही. नो वन इज Yes, ma'am. रिस्पॉन्डिंग. आज फक्त तू, उर्वी आणि प्रांजली तिघींचीच प्रेझेंटी लाव. दो द 17 participants are present, but give the presentee to only 3 participants. Nobody is responding. Just see. What is given in 94? पण पेशंटला त्याच्या ऑक्युपेशनच्या रिलेटेड क्वेश्चन्स म्हणजे विचारतो. मोड ऑफ लिव्हिंग, डाएट, ऑक्सिलरी ट्रीटमेंट द्यायची त्याचे असते म्हणून. डोमेस्टिक सिच्युएशन, In which त्यांचे पेनची cases? हिस्ट्री. In which cases? In which disease? क्रॉनिक केस. मॅम स्पॉन्डिलायटिस. बरोबर. 95 मध्ये 95 झालाय का आपलं? हो मॅम झालंय. 96 पण झालाय ना. 95 96 98 पर्यंत झालंय. 98 पर्यंत झालंय. रेकॉर्डिंग ऑफ लॉंग सफरिंग. What is given in 95 again about the which type of disease? लॉंग सफरिंग क्रोनिक डिसीज. बरोबर. Chronic disease. Consider them as normal.
पण आपण ते पण नोट करून घ्यायचं असतं. म्हणजे पेशंटला असं वाटतं की हे युज्युअल आहे एजनुसार वगैरे. बरोबर. स्पेशली ओल्ड लोकांमध्ये त्यांना सांधेदुखी वगैरे असे त्रास होतात. पण ते रिझन असू शकतात एखाद्या क्रॉनिक डिसीजच्या मागे. बरोबर आहे. Either they are consider it as accessory symptoms or they are long lasting म्हणजे खूप आधीचं असल्यामुळे काय होतंय ते यूज टू होतात त्या पेनला किंवा त्या सिम्पटम्सला. बरोबर. आणि अजून एक रिझन कोणता आहे? 2 रिझन सांगितले आहेत ना याच्यात. अक्यूट डिसीजची ते रिसेम्बल करतात. They in these diseases they are more characteristic and these resemble those of acute disease. If the cure affected, they cannot be accurately noted. ते कॅरेक्टरिस्टिक असतात बट दे आर रिझेम्बल टू द अक्यूट डिसीज. त्यामुळे पेशंट कधी कधी सांगत नाही किंवा पेशंटला असं वाटतं की दे आर नॉट कॅरेक्टरिस्टिक, तेवढी इम्पॉर्टंट नाहीये, सो ते सांगणार पण नाही. तर ते असे ॲसेसरी सिम्पटम्स आर इम्पॉर्टंट. 96 मॅम आपण त्यात हायपोकॉन्ड्रियाक पेशंट पाहिला. बरोबर. त्यात ते खूप सेन्सिटिव्ह असतात आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते इमॅजिनरी असतात आणि त्यांना असं वाटतं की फिजिशियन आपल्याला बरं करेल, आपल्याला औषध देऊन पटकन बरं होईल. म्हणजे ते सांगत पण नाहीत की त्यांना पूर्ण ते सिम्पटम्स सांगत नाही बसत आणि त्यांना खूप फोर्स करावा लागतो बोलकं करण्यासाठी. नाही नाही नाही, तू सगळं मिक्स केलं. हायपोकॉन्ड्रिक म्हणजे काय? वाढवून चढवून सांगणारा. तर तो इम्पेशंट असतो. तो विविड कलर्स म्हणजे खूप सारे सिम्पटम्स सांगतो तो, बट विच आर रिलेटेड टू देअर पेन ओनली. तो बाकीचे सिम्पटम्स सांगण्यात त्याला इंटरेस्ट नसतो, बट ही विल ओनली इंटरेस्टेड इन द प्रिन्सिपल सिम्पटम. दुसरं थोडं सिम्पटम घ्यायला आपल्याला याच्यात त्रास होतो. कधी कधी तो एक्झॅगरेट पण करतो. तर ते एक्झॅगरेशन सोडून वी हॅव टू मेक द टोटॅलिटी. Then the next patient we have seen that is the modest. इंडोलेन्स बरोबर. इंडोलन्स मुळे किंवा वीकनेस ऑफ माइंड मुळे तो पेशंट आपल्याला खूप कमी सिम्पटम देईल. म्हणजे हायपोकॉन्ड्रिक एक्झॅगरेट करेल आणि हा जो दुसरा अपोजिट नेचरचा जो पेशंट आहे हा काहीच देणार नाही. सो इन दॅट केस आपल्याला काय करायचं आहे? त्याचे फ्रेंड्स किंवा अटेंडंट जे काही सोबत आले आहे त्यांच्याकडनं सिम्पटम्स घेऊन ट्रू कंप्लीट पिक्चर करायचा आहे. ओके, दिस वी हॅव कम्प्लिटेड अप टू 98. याच्यात काही क्वेरी आहे? कोणाला काही विचारायचं आहे? नो मॅम. एव्हरीथिंग इज क्लिअर? येस मॅम. मला येस मॅम. प्रांजली, त्याच्यानंतर उर्वी, आयशाने मला मेसेज केला की शी विल गिव्ह इट आफ्टर सम टाइम. आफ्टर दॅट प्रतीक्षा थोरात, बस एवढ्याच लोकांनी मला होमवर्क करून पाठवलेला आहे. व्हॉट अबाउट अदर्स? मॅम मी पण पाठवलाय. हो, तेजस मॅम मी पण पाठवलाय. मॅम मी पण पाठवलाय. तू कोण? मी पण पाठवलाय. मेंशन युअर नेम. एक मिनट. शिवानी सिंह आई हैव सीन. ओके, शिवानी सिंह का है मेरे पास. तेजस्विनीचा आहे माझ्याकडे. निरंजन मॅम. एक सेकंद. श्रद्धाचा आहे माझ्याकडे. अंजलीचा आहे. त्याच्यानंतर प्रतीक्षा थोरातचा आहे आणि प्रियंका अल्हाटचा पण आहे. बस. अजून कोणी पाठवलंय? निरंजन. हा, मला चेक करू दे.
निरंजन, हा निरंजन पण मी पाठवलेला आहे. पण तरी पण बरेच स्टुडंट्स अजून राहिले आहेत पाठवण्याचे. Priyanka Chaudhary, okay, but you can submit the homework now. So rest of the student, please submit the homework today only. Otherwise, I will not give you the attendance for the whole week. Remember it. Okay. So aphorism 99. Niranjan, read. Hello. Hello. Niranjan is here. Yes, ma'am. Read. 99. Ma'am, screen full. काय? आवाज नाही येते. बरं ठीक आहे, थांब. Who will read? Ma'am, may I? हा, read. On the whole, the investigation of acute disease or of such a have exist but a short time is much the easiest for the physician, because all the phenomena and deviations from the health that has been but recently lost are still fresh in the memory of the patient and his friends, still continues to be novel and striking. The physician certainly requires to know everything in such cases also, but he has much less to inquire into. They are for the most part spontaneously detailed to him. Yes, thank you, Shraddha. So here they have given the one advantage of the acute disease. We have seen the role of physician in the chronic disease. We have seen the role of physician in the acute disease. If the patient is acute on chronic condition, that also we have seen ki there the physician has to do the careful investigations. Then we have seen the two types of patient, that is a hypochondric and the indolent patient. After that, he says ki if the patient is acute, then it is very easy to get the symptoms or the striking symptoms from the patient. Why? That the reason we will see here. On the whole, the investigation of the acute disease. So, what do you mean by acute disease? What do you mean by acute disease? Is the disease on a short time. Yes, Short short time duration चा डिसीज असतो. 1 or 2 days मध्ये पेशंट आपल्याकडे येतो किंवा सकाळी त्याला सिम्पटम्स असतात आणि अगदी मॉर्निंग ओपीडी मध्येच तो आपल्याकडे येतो किंवा इव्हिनिंग ओपीडी मध्ये येतो. सो इट इज अ मॅटर ऑफ फ्यू आवर्स और इट मे बी द 1 day or 2 day. सो इन दॅट शॉर्ट टाइम मध्ये त्याला सिम्पटम्स आलेले असतात. अँड इट इज व्हेरी मच इझिएस्ट फॉर द फिजिशियन. Easiest, not easy, not easier. So it is very easiest for the physician. Why? Because all the phenomena, that is all the signs and symptoms, all the deviations from the health, that has been put recently. अगदी आत्ताच मी जसं आत्ता म्हटलं तुम्हाला की इट्स अ मॅटर ऑफ फ्यू आवर्स और फ्यू डे, तर ते त्याच्या मेमरीमध्ये फ्रेश असतं. मला हे सिम्पटम्स आले होते किंवा मला हे सिम्पटम्स आत्ता आहेत. So they are still fresh in the memory of the patients and his friends. त्याला उलटी किती वेळा झाली, त्याचं पोट किती वाजता दुखतं, त्याचे पोझिशनल मोडॅलिटी, टाइम मोडॅलिटी and all the symptoms, location, sensation, characteristics, all the things are very much fresh in his mind. So याच्यामध्ये आपल्याला जास्त क्वेश्चनरी विचारण्याची गरज नसते and that's why he used the words easiest. Still continue to be novel and striking. त्यांना ते माहिती असतं की this is important and that we have to give to the physician. The physician certainly requires to know everything in such cases also. पण तो पेशंट खूप enthusiastically आपल्याला सांगतो आहे
ऑल द सिम्पटम्स वी आर नोटिंग. म्हणून त्याच्यामध्ये आपण फिजिकल जनरल्स किंवा नॅचरल एलिमिनेशन्स विचारायचं नाही असं नाही. वी हॅव टू आस्क एव्हरीथिंग दॅट वी हॅव सीन प्रिव्हियसली इन द अक्यूट केस, की we have to take the general information of the patient, we have to take the presenting complaints of the patient, elaboration of the presenting complaint, particulars, that is head to foot. Then we have to take the natural eliminations, physical generals, त्याच्यामध्ये sleep, thirst, appetite, craving, aversion, desire. Natural elimination मध्ये पण आपल्याला urine, stool, perspiration, menstruation, euphoria हे सगळं घ्यायचं आहे. All the things we have to ask. पण पेशंट पण एन्थुसियास्टिकली आणि द पेशंट विल गिव्ह द ओरिजिनल पिक्चर ऑफ द डिसीज. सो आपल्याला ते लवकर पटापट सगळं मिळतं, पण त्याच्यामध्ये आपल्याला पॉइंट मिस करायला नको. बट ही हॅज मच लेस टू इन्क्वायर इन टू. दे आर फॉर द मोस्ट पार्ट स्पॉन्टेनियसली डिटेल्ड टू हिम. सो पटापट आपल्याला हिस्ट्री मिळत जाते, आपल्याला टाइम मोडॅलिटी मिळते, पोझिशनल मोडॅलिटी मिळते. फीवर असेल तर चिल, स्वेट आणि हीट स्टेज जर असेल तर आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन मिळते. देन व्हॉमिटिंग असेल तर फ्रिक्वेन्सी मिळेल, क्वांटिटी मिळेल, कंटेंट मिळेल. सो ऑल द थिंग्स किंवा रेस्पिरेटरी सिम्पटम्सशी रिलेटेड असेल तर ते पण सिम्पटम्स आपल्याला पटापट स्पॉन्टेनियसली मिळतील. सो इट इज व्हेरी इझी जॉब टू गेट the deviations from the health or all the signs and symptoms in the acute disease, because they are still fresh in the mind of the patient and the friends, and they also will also give you the details spontaneously, and hence it is easiest job for the physician. पण ह्याच्यामध्ये पण आपल्याला स्किल लागते. कोणती तर आपल्याला एखादा एक प्रश्नच आपण ह्याच्यामध्ये विचारतो, पण पेशंट त्याच्या भराभर आपल्याला उत्तर देतो. But that question also should not be a leading question. हे precaution आपल्याला घेणं आवश्यक आहे. Second, here also we should use our all the senses. We should be a prejudiced one, because if the discharges are there, तर त्याचा smell आपल्याला पटकन आला पाहिजे. If the patient is having the asthmatic symptoms, ते आपल्याला observe करता आलं पाहिजे की what will be the stage of the asthma, what we have to prescribe properly. त्याच्यानंतर इफ द पेशंट इज व्हेरी मच सिरियस आहे की माइल्ड आहे की मॉडरेट आहे, ते आपल्याला जज करता आलं पाहिजे. सो पेशंट स्पॉन्टेनियसली आपल्याला सगळं सांगतोय, बट ऍट द सेम टाइम वी शुड ऑल्सो यूज अवर प्रेझेन्स ऑफ माइंड, अवर अनप्रेज्युडाइजनेस अँड ऑल अवर साऊंड सेन्सेस. सो अक्यूट मध्ये वी शुड बी अलर्ट, म्हणजे आपले सेन्सेस पण खूप अलर्ट पाहिजे, कारण पेशंट स्पॉन्टेनियसली पेशंट आपल्याला फास्ट हिस्ट्री देतो, बिकॉज इट इज व्हेरी मच फ्रेश इन हिज माइंड. सो वी शुड बी केअरफुल इन दॅट केस ऑल्सो. काहीच आपण तिथे विसरायला नको, सो दॅट द ट्रू पिक्चर ऑफ द डिसीज विल फॉर्म अँड अल्टिमेटली वी विल गेट अ ट्रू रेमेडी. ठीक आहे. आता बरेच Yes, लोकांना ma'am. असा प्रश्न असतो की अक्यूट मध्ये मेंटल्स घ्यायचे नाहीत. अक्यूट मध्ये अक्यूट आणि क्रॉनिकचा डिफरन्स आपण पाहिला होता. आपण आता वरच बघितलं की आपण क्रॉनिक मध्ये कोणते कोणते ऍडिशनल सिम्पटम्स घेतो. तर मूड ऑफ लिव्हिंग घेतो, ऑक्युपेशन घेतो, त्याचं आपण बघितलं होतं ना एफोरिझम मध्ये की त्याचं ऑक्युपेशन नुसार किंवा मूड ऑफ लिव्हिंग नुसार पण डिसिजेस चेंज होतात. त्याच्यामध्ये आपण त्याचं माइंड जास्त घेतो, त्याच्यानंतर आपण त्याचा मायझम काढतो. सो ऑल दिस थिंग्स जे आहे ते आपण जास्त घेतो क्रॉनिक मध्ये ऍज कम्पेअर टू द अक्यूट. पण अक्यूट मध्ये पण द मायझम इज रिस्पॉन्सिबल, अँड इफ यू आर गेटिंग द सिम्पटम्स त्याच्यामध्ये आपल्याला मेडिसिन सिलेक्शनला हेल्पफुल होतं. फक्त आपण याच्यामध्ये काय करतो की रिलेटेड आपण पास्ट हिस्ट्री विचारतो, रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर डिसीज. अस्थमावाला पेशंट असेल तर आपण त्याला विचारू. लूज मोशन आणि ॲब्डॉमिनल पेन असेल तर आपण त्याला इन्क्वायरी करू की तुला अपेंडिक्सचा त्रास आहे का, पेप्टिक अल्सरचा आपण इन्क्वायरी करू, पण डिटेल मध्ये आपण विचारत नाही. ते जर का छाटछूट कारणामुळे झालं असेल तर. सो डिपेंडिंग अपॉन द प्रेझेंटेशन ऑफ द पेशंट वी आर टेकिंग द पास्ट हिस्ट्री, वी आर टेकिंग द फॅमिली हिस्ट्री. But these are the compulsory points in the past, in the chronic disease, that is the past history and the family history किंवा personal history, हा personal habitat. तर हा थोडासा डिफरन्स असतो. बरेच फिजिशियन किंवा बरेच स्टुडंट्स असं म्हणतात की अक्यूट मध्ये मेंटल्स घ्यायची गरज नाही. असं नाहीये. वी हॅव टू टेक द मेंटल्स इन द अक्यूट ऑल्सो.
तुम्ही मेंटल्स घ्या, मेंटल्स घ्यायची सवय असली पाहिजे आपल्याला, सो दॅट वी विल बी एबल टू फॉर्म द क्वेश्चनरीज फॉर दॅट पर्टिक्युलर मेंटल डिसीज. सो मेंटल्स घेतले पाहिजे acute मध्ये, सो दॅट इट विल बी हेल्पफुल फॉर द सिलेक्शन ऑफ मेडिसिन. मग सपोज तुमची मेडिसिन नक्सोमिका आली आहे आणि आर्सेनिक आली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत आहे. तर हे जे पॉइंट्स असतात, जसं थर्स्ट आहे, स्लीप आहे, प्रोस्टेशन आहे, किंवा नॅचरल एलिमिनेशन्स आहेत आणि मेंटल्स आहेत. तर हे आपल्याला रेमेडीज डिफरन्सिएशन मध्ये अक्यूट केसमध्ये हेल्प करतात. तो पाणी एक एक घूट पीत असेल थोड्या थोड्या वेळाने, तर लगेच आपण आर्सेनिक सिलेक्ट करू. पेशंट जर का हॉट टेम्पर्ड असेल, इरिटेबल असेल, तर आपण नक्स वोमिका सिलेक्ट करतो. चिली असेल तरी पण आपण नक्स वोमिका आणि आर्सेनिक मध्ये परत आपल्याला डिफरन्सिएशन करावं लागेल. तर नक्स वोमिका पेशंट हा थोडा चिडचिडा असतो ऍज कम्पेअर टू द आर्सेनिक पेशंट. किंवा सीझन चेंजेस मध्ये जे काही त्रास होतात, अलर्जी असेल, तर आता आपण परत आर्सेनिक सिलेक्ट करू शकतो. ऍब्डॉमिनल मुळे त्याला जर खोकला येत असेल, तर आपण नक्स वोमिका सिलेक्ट करू शकतो. सो दीज आर द पॉइंट्स ऑफ डिफरन्सिएशन. सो एकूण एक पॉइंट असं नाही आहे की आपण अक्यूट मध्ये घेतले पाहिजे, क्रॉनिक मध्ये घेतले पाहिजे आणि वी कॅनॉट कन्सिडर इट अन अक्यूट. दिस इज नॉट द वे, because as much as points you will get regarding that person, regarding that patient as a whole, so that will be helpful for the remedy differentiation. रेमेडी सिलेक्शनला तर तुम्ही पॉइंट्स भरपूर तुम्हाला मिळाले आहेत, बिकॉज पेशंट अगदी फ्रेश असतो त्याच्या माइंडमध्ये, तर तो तुम्हाला सांगतोच. तर ह्याच्यामध्ये पण मी सांगितलं की मेंटल्स मिळाले तर घ्या. तो मेंटल्स सांगतोय तुम्हाला, तुम्ही ऑब्झर्व करता आहात, पण अक्यूट मध्ये मेंटल्स घ्यायचे नाही असं जर तुमची टेंडन्सी असेल, तर दिस इज द रॉंग. You have to observe, you have to write down. Second thing is, हे छोटे छोटे जे पॉइंट्स राहतील, they will helpful for the remedy selection. And जर तुम्हाला इथे मायझम काढता आला, acute मायझम, acute सोरा, acute psychosis, it's very good. So that तुमची फॉलोअपची जी रेमेडी असते, किंवा तुम्ही कॉम्प्लिमेंटरी जी नंतर देता, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये अँटीडोट तुम्हाला जर का करायचं असेल, तर दिस विल बी हेल्पफुल. सो acute मायझम पण तिथे आपण जर आपल्याला काढता आला, सो इट इज हेल्पफुल अगेन फॉर द रेमेडी डिफरन्सिएशन अँड द रेमेडी सिलेक्शन. क्लिअर? ऍफोरिझम Yes, खूप ma'am. छोटा आहे, पण त्यातला जो द मिनिंग इज व्हेरी मच डीप, की दो द पेशंट इज spontaneous, though the patient is giving the striking and the novel symptom, but here the role of physician is much more. He has to be more cautious, he has to be more unprejudiced and with the all sound senses. Okay, is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Now the aphorism 100. Who will read? Can I? Hmm. In investigating the totality of the symptoms of epidemic and sporadic disease, it is quite immaterial whether or not something similar has ever appeared in the world before under the same or any other name. The novelty or peculiarity of a disease of that kind makes no difference either in the mode of examining or treating it, as the physician must treating it. Treating. As the physician must anyway regard to pure picture of every prevailing disease as if it were something new and unknown, and investigate it thoroughly for itself. If he desire to practice medicine in a real and radical manner, never substituting conjecture for actual observation, never taking for granted that the case of disease before him is already wholly or partially known, but always carefully examining it in all its phases. And this mode of procedure is all the more requisite in such cases, as a careful as a careful examination will show that every prevailing disease is in many respects a phenomenon of a unique character, differing vastly from all previous epidemics to which certain names have been falsely applied, with the exception of those epidemics resulting from a contagious principle that always remain the same, such as smallpox, measles, etc. Very good. Thank you.
So here again there is a twist or there is a turn in the topic. So up to this we have seen how we have to observe the patient, how we have to take the case of the chronic one, how we have to take the case of acute and chronic disease, acute disease, serious character, hypochondriac patient, indolent patient, how they are the acute cases, how they are beneficial to us. All these things we have seen. Now here there is the next thing is given by Dr. Hanuman, that is the epidemic or the sporadic disease. In which aphorism we have seen this epidemic and sporadic word? 73. हे कशाचे टाइप्स आहेत स्पोरॅडिक आणि एपिडेमिक? Disease, classification of disease. कशाचे टाइप्स आहेत? क्लासिफिकेशन ऑफ डिसीज मध्ये आपण दोन टाइप्स बघितले. Acute disease. Acute चे टाइप्स आहेत, बरोबर. ओके, दिस मीटिंग विल ओव्हर विदिन अ फ्यू सेकंड्स. रिजॉइन कराल 2च मिनिटात, ठीक आहे? सो दीज आर, आपण आता अॅक्यूटच बघतोय. याच्या आधीच्या आपण ऍफोरिझम मध्ये आपण बघितलं की हाऊ द अॅक्यूट इज इझिएस्ट फॉर द फिजिशियन. त्याच्या आधी पण आपण बघितलं की इन द अॅक्यूट मध्ये द सफरिंग्स आर व्हेरी मच फ्रेश, किंवा ते आपल्याला खूप लवकर मिळतील फिजिशियन कडून किंवा पेशंट कडून. त्यांना कसं ट्रीट करायचं इफ दे आर सिव्हिअर कॅरेक्टर. अगेन ही हॅज गिवन हिअर अ टाइप ऑफ अॅक्यूट डिसीज, दॅट इज एपिडेमिक किंवा स्पोरॅडिक असेल तर. Sporadic means what? What is sporadic? Means several persons affected at the